ही गोष्ट आहे 4 वर्षापूर्वीची. 12वीचा रिझल्ट नुकताच लागला होता. निकिता खेड्यापाड्यात राहणारी शांत मुलगी होती. नेहमीच आपल्या हुशारीने तिने शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेजमधल्या शिक्षकांची मन जिंकली होती, म्हणूनच ती एक आवडती विद्यार्थिनी होती. ह्यापुढील शिक्षण मुंबईत येऊन करावं अशी तिची इच्छा होती. तिने मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आता गाव सोडून एवढ्या लांब मुंबईत आली होती, तर मग राहायचं कुठे हा विचार करत असतानाच प्रियांका नावाच्या तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीने सल्ला दिला की आपण हॉस्टेलमध्ये एकत्र राहूयात. त्याप्रमाणे निकिताने तसा फॉर्म भरला आणि ती प्रियांकाच्या रूममध्ये जॉईन झाली. दुपारी कॉलेजचे लेक्चर संपल्यानंतर निकिता हॉस्टेलमध्ये जाऊन नेहमी प्रियांका सोबत गप्पा मारत असे. दोघी पण मस्ती करत असत. प्रियांकाला एक सवय होती, ती म्हणजे ती कधी जास्त लेक्चर अटेंड करत नसे आणि अख्खा दिवस त्या हॉस्टेलमध्येच एकटी राहत असे. हल्ली निकिताला खूप टेन्शन आलं होतं, कारण हॉस्टेलची रूम 3 मुलींसाठी असते, पण ह्या तर दोघीच होत्या, त्यामुळे निकिताला खूप टेन्शन आलं होतं. प्रियांका हल्ली एकटी एकटी राहायची, जास्त कोणाशी बोलायची नाही. का कुणास ठाऊक ती निकिता सोबत पण हल्ली जास्त बोलत नसे. दुपारी हॉस्टेलमध्येच थांबायची आणि काळोखात बसून राहायची. तीच असं वागणं कुठेतरी निकिताला खुपत होत. एकदा रात्री निकिता अचानक उठली, तिला झोपच येत नव्हती. मग ती उठली आणि प्रियांकाकडे पाहिलं तर प्रियांका जागेवर नव्हती. ती वॉशरूममध्ये गेली असणार म्हणून निकिता बेडवर उठून बसली. 20 मिनिटे झाली तरी पण का प्रियांका येत नाही म्हणून ती पाहायला गेली, तर तिथे कोणीच नव्हतं. मग कुठे गेली असेल हा विचार करतानाच तिची नजर त्या रूममध्ये गेली जिथे ह्या दोघी ऐरवी जात नसत. तिने हळूच डोकावून पाहिलं. त्या रूममध्ये सगळीकडे अंधार होता आणि कोणीतरी एका खुर्चीवर बसलं होतं. कोण असेल? प्रियांका तर नाही ना त्या खोलीत. अंधारात कोण काय करते? दरवाजा तर बांध होता. मग त्या खोलीत 100 प्रियांकाचा असणार ह्याची खात्री झाली आणि ती आत शिरली आणि ती फक्त पाहतच राहिली. ते लाल लाल डोळे, केस सोडलेली, चेहरा विचित्र रागाने झालेला, मोठ्याने मोठ्याने हुंदकारा देत असणं, हे सगळं विलक्षण होत. आता मात्र निकिता खूप भयभीत झाली. तिने जास्त विचार न करता प्रियांकाला हाक मारली. प्रियांका लक्ष देत नव्हती. ती माझ्याकडे बघत नाही म्हणून पुन्हा हाक मारली तर प्रियांका जोरात ओरडली, निकिता तू झोप जा, जा तू झोप बेडवर. मला एकटीला राहू दे ह्या खोलीत जा आता. निकिताने लगेच दरवाजा बंद केला आणि तिच्या बेडवर जाऊन झोपली. झोपली कसली, तिला तर रात्रभर झोप येत नव्हती आणि त्यात रात्र पण लवकर संपत नव्हती. कधी एकदा पहाट होईल ह्याची ती वाट बघत झोपून गेली. सकाळी उठली. प्रियांका बाजूला झोपलेली पाहून तिला धीर आला, पण काही करून मला ही रूम नको ह्यासाठी ती कॉलेजच्या हेड ऑफिसला आली. तिने नवीन रूम मिळण्यासाठी फॉर्म भरला आणि रात्रीचा घडलेला पूर्ण प्रकार तिने त्या स्टाफला सांगितला. त्यावर तिला एक अनपेक्षित उत्तर मिळालं त्या स्टाफकडून की ती ज्या रूममध्ये राहत होती तिथे कोणीच नव्हतं. मुळात प्रियांका नावाची कोणी मुलगीच नव्हती पूर्ण कॉलेजमध्ये आणि त्या रूममध्ये फक्त एकच मुलगी राहते, ती म्हणजे निकिता, असंच त्या स्टाफ आणि कॉलेजला माहीत होत. मग प्रियांका कोण आणि त्या रूममध्ये काय करत होती ह्या प्रश्नाने अजूनही निकिताला उत्तर मात्र मिळालं नाही. पण एवढं मात्र नक्की की खरंच त्या रूममध्ये कोणीच राहत नव्हतं निकिताशिवाय.